रामकृष्ण हरी. ज्याप्रमाणे कुत्रा कोरडं हाड चघळतो, हे चघळल्याने त्याचं पोट भरत नाही, तसं काही माणसं विषयाचं चिंतन करतात, विषयाच्या संगतीत राहतात, विकारांमध्ये रमतात, यामुळे त्यांचं काही पोट भरत नाही. यामुळं त्यांच्या मनात अविचार येतात, वाईट वासना, वाईट संगत लागते आणि त्यांचं जीवन बिघडते. मनुष्य वाईट व्यसनाच्या आहारी जातो आणि व्यसनामुळं त्याचं आयुष्यही बर्बाद होतं. म्हणून संत शेख मोहम्मद महाराज आपल्याला उपदेश करतात, सुंदर मनुष्या सारिखे वदन, त्यात धूम्र घालणे कवन कारण, परमात्म्याचे उच्चारण अभागीन करीती. इतर विषयाचं चिंतन करण्यापेक्षा भगवंताच्या नावाचं नामस्मरण करावं, भगवंताची भक्ती करावी, परंतु हे अभागी लोकांना समजत नाही. म्हणून संत आपल्याला जागे करतात की इतर विषय, विचार, विकारात अडकू नका, तर भगवंताची भक्ती करा, चांगली पुस्तकं वाचा, चांगलं ज्ञान घ्या आणि चांगल्या ज्ञानानेच तुम्हाला मुक्तीचा, आनंदाचा आणि चांगलं जगण्याचा मार्ग सापडेल. रामकृष्ण हरी.